नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ग्रामीण मराठी साहित्यिक अजित काटकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. काटकर सरांची कथा जवळजवळ 1.5 वर्षांनी तरी मी चॅनलवर वाचतोय बरं का श्रोते हो. ऐकूयात अजित काटकर लिखित पांदीतलं भूत. दिवाळीचा सण अगदी तोंडावर आलेला होता. सर्वजण दिवाळीच्या खरेदीसाठी म्हसवडच्या बाजारपेठेत गर्दी करत होते. म्हसवडची बाजारपेठ गिऱ्हाईकांनी फुलून गेलेली होती. बाजारात सर्व प्रकारच्या दुकानांवर गिऱ्हाईकांची झुंबड उडाली होती. जो तो दिवाळीसाठी खरेदी करण्यात गुंतलेला होता. दुपार केव्हाच टळून गेली होती, पण रामा त्याचा मेहुणा धर्माची सकाळची 11 वाजल्यापासून वाट बघत होता. पण तो काही अजूनपर्यंत रामाला भेटलेला नव्हता. आपल्या मेहुण्याची वाट बघत रामा बाजारातनं इकडनं तिकडे दीनवाणा होऊन फिरत होता. फिरून फिरून पुन्हा आपल्या थांबायच्या ठिकाणी येत होता, पण धर्माचा काही पत्ताच नव्हता. आज धर्मा रामाला दिवाळीचा बाजार करण्यासाठी पैसे देणार होता. त्यांनी दिलेल्या पैशातनं रामा दिवाळीसाठी बाजारहाट करणार होता. आपल्या मुलांना कापडं चोपडं, जमलं तर बायकोला पातळ, आणि पैसे उरले तर स्वतःला धोत्राचं पान आणि दंडकी खरेदी करणार होता. रामा आता हवालदिल झाला होता. गावातल्या सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांनी कधीच बाजार केला होता. त्यांनी त्यांच्या मुलांना नवीन कापडं घेतली होती आणि त्यांची कापडं बघून रामाची 2 कच्ची बच्ची पोरं आम्हाला नवी कापडं पाहिजेत असं म्हणून हटून बसली होती. बायकोच्या अंगावर तर 2-3 ठिकाणी जोड लावलेलं पातळ होतं, पण ती बिचारी काही बोलत नव्हती. रामाच्या धोत्राचं तर माशाचं जाळं झालं होतं. त्यांनी अनेक ठिकाणी गाठी मारून अंग झाकण्याचा प्रयत्न केलेला होता. रामा लहान असताना त्यांचीही चांगली 5-6 एकर जमीन होती, पण दारुड्या बापानं व्यसनापोटी जमिनीचा विस्तार कमी कमी केलेला होता. त्याची हाय खाऊन आईनी इहलोकाची यात्रा संपवली. रामाच्या बापानं घरात स्वयंपाक करायला कोणी नाही म्हणून रामाचं लग्न लावून दिलं, पण नंतर काही महिन्यात दारू पिऊन पिऊन खराब झालेला लिव्हर फुटून तो मेला. 5-6 एकर जमिनीचा मालक असलेला रामा अर्धा एकर शेती असलेला अल्पभूधारक शेतकरी झाला होता. त्यात त्याचं भागतच नव्हतं, म्हणून त्याला आणि त्याच्या बायकोला अधूनमधून रोजगार करावा लागत होता. रामची ही परिस्थिती त्याच्या सासरवाडीच्या लोकांना माहिती होती. त्यामुळे वरचे वर ते लोक त्याला मदतही करत होते. आत्ताही त्याचा मिलिटरीतून रिटायर्ड झालेला मेहुणा धर्मा रामाला दिवाळीचा बाजारहाट करायला पैसे देतो म्हणाला होता, आणि म्हणून त्याची वाट बघत होता रामा, आणि त्यामुळे तो बेचैन झालेला होता. 6 वाजत आले आणि धर्मा येताना दिसला रामला. रामाला हायसं वाटलं. तोही घाईघाईत धर्मा येत होता त्या दिशेने निघाला. दोघांची गाठभेट झाली. नमस्कार चमत्कार झाला. शेजारच्या चहाच्या गाड्यावर जाऊन धर्मानं 2 कप चहाची ऑर्डर दिली. मग चहा पीत पीत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. रामाला या गप्पात अजिबात रस नव्हता. त्याला मेवण्याकडनं मुद्द्याचं बोलणं पाहिजे होतं, पण धर्मा काही केला मुद्द्यावर येत नव्हता. शेवटी रामाच धर्माला म्हणाला, अहो दाजी, पैशाचं काय झालं? त्यावर तुटकपणे धर्मा उत्तरला, अहो पैशासाठीच तर इतका वेळ झाला ना. आणि या बोलण्यावर त्यांनी चिंताग्रस्त स्पष्टीकरण दिलं, अहो म्हणजे मला पैसे मिळायला उशीर झाला, पण पैसे मिळाले एकदाचे. धर्माचं हे बोलणं रामाला चहापेक्षा गोड वाटलं. धर्मानं पैरणीच्या आतल्या दंडकीच्या खिशात हात घालून काही नोटा काढल्या, रामाच्या हातात दिल्या आणि म्हणाला, बरं दाजी, हे घ्या पैसे आणि यात भागवा कसं तरी. अहो सगळीकडे दिवाळी होत असताना माझ्या बहिणीच्या घरी दिवाळी नाही म्हणल्यावर हा भाव काय गप बसल वय? आणलं सावकाराकडनं 5% उचलून. त्यावर रामा म्हणाला, कसं का असना, फिडीन हळूहळू. असं म्हणत रामानं नोटा न मोजता खिशात टाकल्या. धर्मा निघून गेला.
रामानं नोटा बाहेर काढल्या, त्या मोजल्या. 3,000 रुपये होते. रामाला हायसं वाटलं. त्याने आता भराभरा बाजार करायचं ठरवलं. तो किराणा मालाच्या दुकानात गेला आणि दुकानदाराकडनं जरा हातचं राखून किराणा माल घेतला. 7 वाजून गेले होते. तो तसाच उठला आणि कापडाच्या दुकानात गेला. तिथे त्यांनी पहिल्यांदा मुलांना कपडे घेतले, मग बायकोला हलकंसं पातळ घेतलं. खिशातल्या पैशाचा अंदाज घेऊन त्यांनी एक धोतराचं पान घेतलं. दंडकी घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे उरले नव्हते. त्यांनी दुकानदाराला विनंती केली की मला दंडकी तेवढी उधारीवर द्या, महिनाभरात पैसे देईन. दुकानदारानं ठोकळेबाज उत्तर दिलं की अरे बाबा, दिवाळी आहे, आम्हाला सुद्धा व्यापाऱ्यांना पैसे द्यायचे असतात. मग रामा जास्त घासाघीस करत बसला नाही. रात्रीचे 9 वाजायला आले होते. उरलेल्या पैशातनं त्यांनी मुलांकरता टिकल्या, भुईचक्कर, लवंगी फटाकडीचे सर घेतले. बाजार, कपडे आणि फटाके यांचं एकच गाठोडं करून तो आपल्या गावाकडे लगबगीनं निघाला. म्हसवडपासून त्याचं गाव चांगलं 2 कोस अंतरावर होतं. बाजारासाठी आलेले सगळे गावकरी कधीच घरी गेले होते. रामाही झपाझपा पावलं टाकत निघाला होता. आज अमावास्या होती. रात्रीचे 10 वाजत आले असावेत. सगळीकडे अंधार दाटून आला होता. अंधारात अंदाजानं पावलं टाकत शक्य तितक्या लवकर त्याला घरी पोहोचायचं होतं. जसजसं गाव जवळ येत होतं तसतसे त्याच्या डोक्यात वेगळेच विचार थैमान घालत होते. गावच्या मसणवाट्याजवळील पांदीतल्या वळणावरचं भूत राहून राहून त्याच्या डोक्यात येत होतं. त्याच्या गावाजवळच्या पांदीत भूत आहेत हे त्याच्या मनावर बालपणापासून ठसलेलं होतं. पांदीतल्या वळणावरच्या भूताची दहशत त्या पंचक्रोशीत इतकी होती की रात्री अपरात्री सोबतीशिवाय तिथून ये जा बंद असायची. महत्वाच्या कारणासाठी जायला लागलं तर दोघं तिघं मिळून सावधगिरीनं जायचे. तसं बघितलं ना तर ते भूत कुणी पाहिलं नव्हतं. फक्त सांगीवांगीवर भूताची दहशत गावावर पसरली होती. नाही म्हणाला महिन्यातनं एखाद दुसऱ्याला त्या भूतानं झपाटल्याचं आणि गावातल्या देवऋषानं त्याला भूताच्या तावडीतून कोंबड्या बकऱ्याच्या बदल्यात सोडवल्याच्या घटना मात्र घडत होत्या. पांदीत उतरवून टाकलेली अंडी, नारळ, लिंब, टाचण्या खोवलेल्या काळ्या बाहुल्या, 3 धानाचं दामटं पडलेलं असायचं, पण कुणीच त्याला हात लावत नव्हतं. त्यामुळे पांदीतलं भूत गावकऱ्यांच्या मानगुटीवर बसलं होतं. त्या भूतानं झपाटलेल्यांची एक ना अनेक उदाहरणं त्याच्या डोळ्यासमोर यायला लागली. डोक्यावरचं बाजाराचं गाठोडं सावरत शक्य तितक्या लवकर अंधारात पाय टाकत तो भराभरा चालायचा प्रयत्न करत होता. अंदाजपंचे, कारण अंधार पसरायला लागला होता. रात्रीचे 10 वाजले असतील. भीतीच्या सावटाखाली तो पांदीजवळ आला. त्यांनी काही वेळ थांबून कोणी येतंय का, आला तर तेवढी सोबत होईल याचा अंदाज घेतला, पण कोणीच तिकडे फिरकत नव्हतं. रात्रीचं कुत्र्यांचं ओरडणं नव्हे तर विव्हळणं अंधार चिरत त्याच्यापर्यंत पोहोचत होतं. त्यामुळे अमावास्येच्या रात्रीची भीषणता त्याला जाणवत होती. शेवटी मनात रामनामाचा जप करत तो पांदीत शिरला. तेवढ्या झाडावरच्या घोबडाचे घुतकार त्याच्या कानावर पडायला लागले. पांदीत शिरताच त्याचे घुतकार कानावर पडले म्हणजे काहीतरी अशुभ घडणार आहे हे त्यांनी ताडलं. त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं, पण आता चालल्याशिवाय पांद पार होणार नाही असा विचार करून तो चालतच राहिला. तेवढ्या ट्याव ट्याव टिट्याव टिट्याव करत एक टिटवी त्याच्या पायातनं उडून गेली. तो दचकला. त्यामुळे त्याच्या डोक्यावरचं गाठोडं खाली पडलं. तशाही अवस्थेत त्यांनी खाली वाकून ते गाठोडं उचललं आणि पाय उचलून तो चालायला नाही तर पळायला लागला. पांदीतल्या झाडाचा पाला जरी हल्ला तरी त्याचं काळीज लकाकत होतं. तसाच पळत पळत तो पांदीतल्या वळणावर आला. समोर काहीतरी खुसफुसत होतं. त्याने कानोसा घेतला. एक पांढुरक्या रंगाची आकृती त्याच्याचकडे येताना त्यांनी दिसली. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाय लटपटायला लागले. तोल सांभाळणं कठीण झालं. पांढुरक्या रंगाची आकृती अगदी जवळ आली आणि त्याच्या शेजारून पळत पळत पुढे निघून गेली. या गडबडीत तो खाली पडला. त्याचं अंग लटालटा कापायला लागलं. तो उठण्याचा प्रयत्न करायला लागला, पण त्याला ते शक्य होत नव्हतं. शेवटी कसा बसा तो उठला आणि बाजाराचं गाठोडं न घेता गावाकडे जीव खाऊन पळायला लागला.
पळताना पडत होता, ठेचकाळत होता, पण तसाच उठून पुन्हा पळत होता. पळत पळत तो घरासमोर आला आणि धाड दिशी कोसळला. नवरा दारात येऊन धाडकन पडला हे बघून त्याची वाट बघत कंदिलाच्या उजेडात बसलेली बायको पुढे आली. तिने त्याला हलवलं, पण तो काही उठला नाही. तिने हंबरडाच फोडला. नुकतीच झोपलेली 2 लहानगी जागी झाली आणि समोरचं दृश्य बघून त्यांनी हे आईचा कित्ता गिरावला. झालं, सगळं गाव तिथे गोळा झालं. काहींनी पुढे होत रामाच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणला. रामा थरथरत होता, तापाने फणफणला होता. तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तोंडातनं शब्द बाहेर पडत नव्हता. काही वेळानंतर तो बऱ्यापैकी सावरून बसला. घडलेली हकीकत त्यांनी सगळ्यांना सांगितली. घरातली रडारड थांबली. बायकोनी त्याला बाजार कुठे म्हणून विचारलं, तेव्हा त्यांनी पांदीकडे बोट दाखवलं. लोकांनी ओळखलं, तो म्हसवडकडनं आलाय, म्हणजे पांदीशिवाय रस्ता नाही. याला नक्की पांदीतल्या वळणावरच्या भूतानं झपाटलंय. धोंडे अण्णाच्या सांगण्यावरनं जमलेल्यांपैकी चांगली 10-15 माणसं हातात काठ्या आणि कंदील घेऊन पांदीकडे निघाली. पांदीतल्या वळणावर त्यांना बाजाराचं गाठोडं दिसलं, ते त्यांनी उचललं आणि रामाच्या घरी आणून दिलं. रामाच्या अंगाला हात लावला तर चटका बसेल इतका ताप रामाच्या अंगात भरलेला होता. अधूनमधून तो बरळतही होता. त्याला पांदीतल्या वळणावरच्या भूतानं झपाटलं हे त्याच्या बायकोनी ओळखलं, म्हणून सकाळी तिने गावातल्या जगूबुवा देवऋष्याला बोलवलं. जगूबुवानं हकीकत ऐकून घेतली आणि उतारा टाकायला पाहिजे असं सांगितलं. उतार्यासाठी चांगली टिचभर यादी काढून दिली. त्या सगळ्या वस्तू खरेदी करायला 1000 रुपये तरी लागणार होते. मेव्हण्याची ही अवस्था कळल्यावर त्याचा सासरा आणि मेव्हणा लगोलग एकाच सायकलवरनं रामाकडे आलेले होते. जगू देवऋषानं दिलेली टिचभर यादी घेऊन धर्मा परत म्हसवडला गेला. 2 तासात सगळ्या वस्तू घेऊन परत आला. संध्याकाळी जगू देवऋषी आला. तापानं फणफणलेल्या रामाला एका रिंगणात बसवण्यात आलं. त्याच्या समोरच एक छोटासा होम करून त्यामध्ये विविध प्रकारचे ऊद टाकण्यात आले. धुराचा बोकणा झाला. त्यातच देवऋषानं पेटवलेल्या उदबत्तीचा चटका दिला तसा रामा विव्हळला. जगू देवऋषी रामाला प्रश्नावर प्रश्न विचारत होता. हातापायाला पेटत्या उदबत्तीचे चटके देत होता. रामा विव्हळत बसलेला होता. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. भूत काही झाडाला सोडायला तयार नाही, याच्यावर आणखीन जालीम उपाय करायला पाहिजेत असं म्हणून त्या देवऋषानं वाळलेल्या मिरच्या आणायला सांगितल्या. मिरच्या आणल्यावर समोरच्या त्या होमात टाकल्या. त्या मिरच्यांचा धूर केला आणि त्या धुरात रामा गुदमरायला लागला आणि बेशुद्ध पाडला. सोडलं सोडलं भूतानं झाड सोडलं. जगू देवऋषानं कालवा केला. 4-5 गावकऱ्यांनी मिळून रामाला उचलून घरात नेलं. उरलेलं सामान आणि धर्माकडनं 500 रुपये घेऊन जगू देवऋषी आनंदात निघून गेला. रामाचा ताप हळूहळू कमी झाला. 3-4 दिवसात तो पूर्वपदावर आला. यातच दिवाळी संपली. साऱ्या गावभर दिवाळी साजरी झाली होती, पण रामाच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. एकतर रामाचं दिवाळच निघालेलं होतं. असाच प्रकार शेजारच्या गावातल्या ढालपे गुरुजींच्या बाबतीतही घडला होता आणि त्याची चर्चा गावात पसरलेली होती. गेल्या आठवड्यात ढालपे गुरुजी नोकरीच्या ठिकाणी म्हणजे रामाच्या गावात प्रौढ शिक्षणाचा वर्ग संपवून आपल्या घरी निघाले होते. ते जेव्हा पांदीतल्या वळणावर आले तेव्हा समोरनं एक पांढुरकी आकृती हात वर करून त्यांच्याकडे येताना दिसली. गुरुजींना काय करावं ते समजेना. ते त्या भूताला धक्का देऊन पुढे पळाले. ते आपल्या घरासमोर येऊन पडले. हा प्रकार जेव्हा रामाला कळला तेव्हा रामानं त्यांची गाठ घेतली. लक्षात आलं की दोघांना एकाच वेळी एकाच ठिकाणी भूत दिसलेलं होतं. रामा जरी अल्पशिक्षित असला तरी अडाणी नव्हता. या घटनेचा सोक्षमोक्ष लावायचा त्याने ठरवून टाकलं. पुढच्याच आठवड्यात दिवाळीची सुट्टी संपवून गुरुजी शाळेत आले. रामानं शाळेत जाऊन ढालपे गुरुजींशी तपशीलवार चर्चा केली. तेव्हा दोघांच्या असं लक्षात आलं की पांदीच्या वळणावर आपण काही भूतभीत पाहिलं नाही, तर दोघांनी एकमेकांना बघितलं आणि दोघंही एकमेकांना भूत समजून तिथनं पळालो. गुरुजींना इथे पटलं.
मग त्या दोघांनी जगूबुवा देवऋषाला गाठलं, त्याला खडसावून विचारलं, पण तो काही ताकास तूर लागू देत नव्हता. मग गुरुजींनी पोलिसात जायची धमकी दिल्यानंतर तो गडबडला आणि त्यांनी पैशासाठी भूत उतरवण्याचं नाटक केलं, अशी सरळ सरळ गुरुजींकडे आणि रामाकडे कबुली देऊन टाकली. मग दोघांनी जगू देवऋषाचा हा प्रकार गावकऱ्यांना सांगितला. हा प्रकार मग साऱ्या गावातल्या लोकांच्या लक्षात आला की भूतभीत तिथे काही नाहीये, तर ती फक्त अफवा आहे. हा जगू देवऋषी या अफवेला खतपाणी घालतोय आणि स्वतःची तुंबडी भरून घेतोय, हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं. पण त्या घटनेनंतर मात्र पांदीतल्या वळणावरचं भूत गावकऱ्यांच्याच नव्हे, तर पंचक्रोशीतल्या सगळ्यांच्या मानगुटीवरनं उतरलं आणि दूर पळून गेलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीपक रगे कथाकथन चॅनलवर अजित काटकर सरांची कथा पांदीतलं भूत. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराला चॅनल सबस्क्राईब करायची आहे माझ्यातर्फे विनंती करा. आणि सातत्यानं भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर वेगवेगळ्या लेखकांच्या उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.